नमस्कार. विषय इतिहास इयत्ता 11वी. भारतातील दुसरे नागरीकरण, प्रकरण 6. या संबंधी आपण माहिती पाहत आहोत. नवीन धर्म प्रवाह यामध्ये मागील तासिकेमध्ये आपण जैन धर्म या संबंधी माहिती पाहिलेली आहे. विशेष करून जैन धर्माचे 24वे तीर्थकर म्हणजे शेवटचे तीर्थकर म्हणतो आपण त्यांना, वर्धमान महावीर व जैन धर्म यांच्या 4 प्रतिज्ञा, जसं अहिंसा, सत्य, असत्य आणि अपरिग्रह, त्याचबरोबर वर्धमान महावीरांनी अर्धमागधी भाषेतून लोकांना उपदेश केला. सदाचरण आणि व्रतस्थ आयुष्याचा पुरस्कार त्यांनी सातत्याने केला. त्यांनी प्रामुख्याने सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य या 3 तत्वावर भर दिलेला दिसतो. यालाच आपण त्रिरत्ने, जैन धर्माची त्रिरत्ने असं संबोधतो. अनेकांतवाद हे वर्धमान महावीर यांच्या तत्वज्ञानाचे गाभासूत्र मानले जाते. महावीरांनीच स्वतः जैन संघाची स्थापना केलेली आहे. अशा प्रकारे जैन धर्म, जैन धर्माच्या संबंधातली माहिती आणि वर्धमान महावीर यांच्या संबंधीची माहिती मागील तासिकेमध्ये आपण पाहिलेली आहे. आज आपण बौद्ध धर्म या धर्मासंबंधी माहिती घेणार आहोत. मागील तासिकेत पाहिल्याप्रमाणे गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर हे समकालीन होते. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी रुक्मिणदेई या ठिकाणी इसवी सन पूर्व 563 मध्ये झाला. गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव शुद्धोधन होते.
ते शाक्य कुळातील, तर गौतम बुद्धांच्या आईचे नाव मायादेवी, त्या कोलीय कुळातील होत्या. तर गौतम बुद्धांच्या पत्नीचं नाव यशोधरा होते. गौतम बुद्धांनी वयाच्या 29व्या वर्षी सत्याच्या शोधार्थ गृहत्याग केला. या त्यांच्या गृहत्यागालाच किंवा या घटनेलाच महाभिनिष्क्रमण असे म्हटले जाते. म्हणजेच 29व्या वर्षी सांसारिक जीवन सोडून गौतम बुद्धांनी सत्याचा शोध घेण्यासाठी गृहत्याग केला आणि ते यानंतर 6 वर्ष वेगवेगळ्या गुरूंच्या मार्गदर्शन त्यांनी घेतले. त्याचबरोबर तप साधना केली, सत्याचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामधून त्यांना काहीच साध्य होत नाही हे लक्षात आल्यानंतर ते निरंजन लीलाजन नदीच्या काठावर गया येथे एका पिंपळ वृक्षाखाली ध्यानस्थ बसले. इथेच वयाच्या 35व्या वर्षी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. आणि या ज्ञानप्राप्तीनंतर लोक त्यांना बुद्ध, तथागत तसे शाक्य मुनी म्हणून ओळखू लागले. अशा प्रकारे ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी सारनाथ जवळील इशिपट्टण येथे मृगवनामध्ये पहिला उपदेश केला. या प्रसंगाला धम्मचक्क बत्तन असे म्हटले जाते. यानंतर त्यांनी पुढे सातत्याने वयाच्या 45 वर्ष लोकांना धम्माचा उपदेश करण्यासाठी सातत्याने भ्रमंती केली. पाली या लोकभाषेमध्ये त्यांनी लोकांना उपदेश केलेला आहे किंवा आपलं तत्वज्ञान सांगितलेलं आहे किंवा ज्ञान दिलेलं आहे हे दिसून येते. सोबतच्या चित्रामध्ये गौतम बुद्ध हे गया नदीच्या तीरावर पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसलेले दिसतात. व याच ठिकाणी त्यांना ज्ञान प्राप्ती झालेली दिसते आणि इथून पुढेच त्यांना बुद्ध, तथागत आणि शाक्य मुनी म्हणून ओळखले जाऊ लागले. हे ठिकाण सारनाथ जवळील इशिपट्टण येथे मृगवनामध्ये आहे. पुढे त्यांनी 45 वर्ष लोकांना धम्माचा उपदेश करण्यासाठी सातत्याने भ्रमंती केलेली दिसते.
गौतम बुद्धांनी त्यांच्या उपदेशात दुःख या मनुष्य जीवनाच्या मूलभूत प्रश्नाकडे लोकांचे लक्ष वेधलेले दिसते. जगामध्ये प्रत्येकाला काही ना काही दुःख असते. मुळात दुःख उत्पन्न का होते, याबरोबरच दुःख उत्पन्न होऊ न देण्याचा उपाय काय, या दोन्ही गोष्टींचा विचार करून, या दोन्ही गोष्टींना अनुलक्षून त्यांनी लोकांना उपदेश केलेला आहे. त्यांनी आपल्या उपदेशामध्ये 4 आर्य सत्य सांगितली. ती 4 आर्य सत्य पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. क्रमांक 1, जगात सर्वत्र दुःख आहे. म्हणजे जगामध्ये सगळीकडेच दुःख आहे. पहिला आर्य सत्य. दुसरं, दुःखाचे मूळ तृष्णा आहे. म्हणजेच तृष्णेमुळे माणसाला दुःख निर्माण होते. जर तृष्णाच नसेल तर दुःख राहणार नाही. तिसरं आर्य सत्य, तृष्णेवर विजय मिळवला की दुःख निरोध होतो. जर आपण तृष्णेवर विजय मिळवला तर दुःख नाहीसे होते, दुःख निवारण होते. आणि चौथा, अष्टांगिक मार्ग हा दुःख निरोधनाचा मार्ग आहे. म्हणजेच अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला तर दुःखाचं निरोधन होतं. अशा प्रकारे गौतम बुद्धांनी 4 आर्य सत्ये सांगितलेली आहेत. आता दुःखाचं निरोधन जर करायचं असेल तर त्यासाठी अष्टांगिक मार्ग, या अष्टांगिक मार्गामध्ये गौतम बुद्धांनी 8 गोष्टी सांगितलेल्या आहेत. व याचा जर अवलंब केला तर दुःख निरोधन होते असे म्हणता येईल. मग या 8 गोष्टी कोणकोणत्या आहेत ज्यामुळे दुःखाचं निरोधन होतं, दुःख नाहीसं होतं? तर त्यामध्ये क्रमाने आपण पाहिले तर सम्यक दृष्टी, म्हणजेच निसर्ग नियमाविरुद्ध काहीही घडत नाही हे पहिल्यांदा स्वीकारले. व हे जर आपण स्वीकारलं, त्यामधला अष्टांगिक मार्गामधला पहिला मार्ग, त्याला सम्यक दृष्टी असं म्हटलेलं आहे. दुसरं सम्यक संकल्प. संकल्प म्हणजे निर्धार करणे. म्हणजे दुःखाच्या निवारणासाठी योग्य निर्धार आवश्यक आहे. ही दुसरी गोष्ट आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर तिसरी सम्यक वाचा. म्हणजे योग्य बोलणे.
म्हणजेच योग्य तेच बोलणे महत्वाचे आहे. म्हणजेच आपली वाचा ही योग्य असली पाहिजे. चौथी बाब म्हणजे सम्यक कर्मांत. म्हणजे आपलं वर्तन हे योग्य असलं पाहिजे. चुकीचं वर्तन होता कामा नये. योग्य वर्तन असणं गरजेचं आहे. त्याला सम्यक कर्मांत म्हणजेच योग्य कर्म करणे असं आपण म्हणतो. त्यानंतर पाचवी गोष्ट सम्यक आजीव म्हणजे योग्य मार्गाने उपजीविका करणे. उपजीविका करत असताना अयोग्य मार्गाचा अवलंब न करता योग्य मार्गानेच उपजीविका करणे. त्यानंतर सहावी बाब सम्यक व्यायाम. यामधून अयोग्य गोष्टी प्रयत्नपूर्ण टाळणे. ज्या योग्य गोष्टी आहेत त्याच करणे. अयोग्य गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. आणि क्रमांक 7 सम्यक स्मृती. चित्ताची अखंड सावधानता. त्यायोगे योग्य गोष्टीची स्मृती म्हणजे चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्याच स्मरणामध्ये ठेवल्या पाहिजेत. सम्यक स्मृती असं आपण त्याला म्हणतो. व 8वी बाब सम्यक समाधी. म्हणजेच या सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन या सुखदुःखाच्या पलीकडील अवस्थेमध्ये चित्त स्थिरावणे त्याला सम्यक समाधी असं म्हणतात. या 8 गोष्टीला अष्टांग मार्ग असे संबोधलेले आहे. या अष्टांग मार्गाचा जर आपण अवलंब केला तर माणसाला दुःखच होणार नाही किंवा दुःखाचं निरोधन आपल्याला करता येईल. असे मार्गदर्शन गौतम बुद्धांनी केलेले दिसून येते. या अष्टांग मार्गालाच मध्यम प्रतिपद असे म्हटलेले आहे. नेपाळमधील निम्नदेई येथील उत्खननात मौर्य सम्राट अशोकाचा स्तंभालेख मिळाला. त्या लेखामध्ये असे म्हटले आहे की देवानाम पियदसी. राजाच्या राज्याभिषेकानंतर तो स्वतः या स्थळाला भेट देण्यासाठी आला आणि त्याने इथे प्रार्थना केली. तो असे जाहीर करतो की बुद्ध शाक्यमुनीचा जन्म म्हणजेच गौतम बुद्धाचा जन्म याच ठिकाणी झालेला आहे. याचे स्मरण देणारा दगडी स्तंभ इथे उभा करवला. लोकांमध्ये या स्थळाप्रती आदरभाव निर्माण होण्यासाठी त्याने हे केले. त्याने लुंबिनी ग्राम समृद्ध व्हावे या हेतूने त्यावरील कर माफ केलेला आहे. म्हणजेच सम्राट अशोक यांनी गौतम बुद्धाचे किंवा बौद्ध धर्माचे अनुयायी होते असं आपल्याला यावरून लक्षात येतं. गौतम बुद्धांनी भिक्खूंचा संघ प्रस्थापित केला. बौद्ध धर्मामध्ये प्रामुख्याने
बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्वाची आहे. या संकल्पनेलाच त्रिशरण असे म्हटले जाते. म्हणजेच बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि. या 3 प्रतिज्ञा बौद्ध धर्मामध्ये आवश्यक मानलेल्या आहेत. म्हणजे जो कोण बौद्ध धर्माचा अनुयायी होईल त्याला या 3ही प्रतिज्ञा आवश्यक आहेत. इसवी सनापूर्वी 6व्या शतकात प्राचीन भारतात जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये परिवर्तन घडून आले. सर्वच क्षेत्रामध्ये बदल घडून आला. महाजनपदामधील सत्ता संघर्षाला या शतकात सुरुवात झाली. म्हणजे जी काही महाजनपद होती या महाजनपदामध्ये आपापसात सत्ता संघर्ष सुरू झाला. तो याच शतकात. जसं की काशी, कोसल, अवंती आणि मगध या 4 महाजनपदामध्ये हा सत्ता संघर्ष सुरू राहिलेला दिसतो. म्हणजेच ही महाजनपदे यांच्यामध्ये सातत्याने म्हणजेच काशी, कोसल, अवंती आणि मगध यामध्ये सातत्याने सत्ता संघर्ष सुरू राहिला. इसवी सनापूर्वी 4थ्या शतकापर्यंत मगधाची राज्यसत्ता प्रबळ होत गेली. आणि इतर महाजनपदांचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येत गेले. मगधाच्या उदयाचा इतिहास आपण पुढील घटकामध्ये समजून घेणार आहोत. मात्र महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्वच संपुष्टात आलं आणि त्यामधूनच मगधासारख्या प्रबळ राज्यसत्तेचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे गौतम बुद्धांची या पाठामध्ये आपण 4 आर्य सत्य, जसं जगात सर्वत्र दुःख आहे, दुःखाचे मूळ तृष्णा आहे, तृष्णेवर विजय मिळवला की दुःख निरोध होतो आणि या दुःखावर अष्टांगिक मार्ग हा दुःख निरोधनाचा मार्ग आहे. आणि म्हणूनच गौतम बुद्धांनी अष्टांग मार्ग सांगितला. या अष्टांग मार्गामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक अजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी हे शेवटचा अष्टांग मार्गातील शेवटचा मार्ग सम्यक समाधी. तर अशा प्रकारे गौतम बुद्धांनी अष्टांग मार्ग सांगितलेला आपल्याला पाहायला मिळतो. या प्रकारे आपण
नवीन धर्म प्रवाह यामध्ये जैन धर्म आणि बौद्ध धर्म या धर्मासंबंधी अभ्यास केलेला आहे. यातील जैन धर्माचे 24वे तीर्थकर वर्धमान महावीर तर बौद्ध धर्माचे प्रमुख गौतम बुद्ध यांच्या संबंधी ही माहिती घेतलेली आहे. पुढील तासिकेमध्ये मगधाच्या उदयाचा इतिहास आपण पाहणार आहोत. म्हणजेच महाजनपद यांचं स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आलं आणि यामधून मगधासारखा साम्राज्यशाली राज्य अस्तित्वात आलेलं आपल्याला दिसून येतं. मग हे मगध साम्राज्य नेमकं कसं, त्याचं स्वरूप काय, या संबंधीची माहिती आपण पुढील तासिकेमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.